तर हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. थोडंसं आजारी वाटतं मला. तर आजच्या दिवसाची सुरुवात थोडीशी लेट झालेली होती. आज आदित्याचा ग्रीन डे होता स्कूलमध्ये, त्याच्यामुळे मी त्याला शाळेत सोडलेलं आहे. आणि आज आम्ही शाळेत गेलेली नाही कारण तिला खूप सर्दी झाली. सर्दी मला पण झाली आहे, नाक सगळं लाल झाले. तर आता मला अवनीला दवाखान्यात घेऊन जायचं आहे. आणि त्याच्या आधी घर सगळं स्वच्छ केलेलं आहे, झाडून फरशी झालेली आहे, भातवरणाचं कुकर लावलेलं होतं, आदित्यला डबा दिलेला आहे आणि नाश्ता वगैरे झाला आहे सगळ्यांचा. अवनीचा पण नाश्ता झाला आहे. आता मला फक्त घराचं बाकीचं सगळं झालं आहे माझं. मला मशीनला कपडे लावायचे, बेडशीट टाकायचे धुवायला. तर आता मी बेडशीट चेंज करणार आहे आणि त्याच्यानंतर अवनीला दवाखान्यात घेऊन जाणार आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण हे बघणार आहोत की माझा पूर्ण दिवस कसा गेला आजचा. तर सकाळपासून संध्याकाळ, आता सकाळचं रुटीन तर मी दाखवू शकले नाही आहे. आत्ता सकाळचे पावणे 11 वाजलेले आहेत. तर मला आता पहिल्यांदा 11 वाजता अपॉइंटमेंट आहे तिची. त्याच्या आधी मला हे सगळं आवरून मशीनला कपडे लावायचे आणि ते लावून मी दवाखान्यात जाणार आहे, तिला दाखवून आणणार आहे. मग येताना मला आदित्यला पिक करायचं आहे आणि मग बघू कसं कसं होते. भाजी वरण सगळं करायचं राहिलेलं आहे माझं. स्वयंपाकाचं मी काहीच केलेलं नाही. तर बघू आजचा दिवस कसं जातो आहे. खूपच हेक्टिक शेड्यूल झालेलं आहे आजचं माझं आणि मला बरं पण वाटत नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही समजू शकता की मला बरं वाटत नसल्यामुळे माझं सगळं हळूहळू आणि टंगळमंगळ करतच काम चालू आहे. तर स्टे ट्यून इन ब्लॉग. हवा की झोंके आज मौसम से रूठ गए, गुलों की शोखी आज भंवरे आके लूट गए। बदल रही है आज जिंदगी की चाल जरा, इसी बहाने क्यों न मैं भी दिल का हाल जरा सवार लूं, सवार लूं, सवार लूं, सवार लूं। तर मला ना बेडशीटला अशा गुड्या आलेल्या ना अजिबात आवडत नाही. तर मी बेडशीट टाकायचा प्रयत्न केला. आता कसं तरी फास्टमध्ये जायचं, सगळं आवरायचे. आता तेवढे कपडे आहेत, हे मला मशीनमध्ये नेऊन लावायचे आहेत. तर चला स्टे ट्यून, मशीनमध्ये कपडे लावूया. तर मशीनला कपडे लावून झालेले आहेत. आता मी आवरते, अवनीचं आवरलेलं आहे. आता आम्ही दवाखान्यात जाणार आहे आणि मग बाकीचं उरलेलं स्वयंपाक वगैरे मी तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये मी दाखवेल. तर स्टे ट्यून, खूप कामं राहिलेली आहेत माझ्या आजची. तर चला भेटू आपण ब्लॉगमध्ये पुढे. सर्दी झाली आहे, बरं वाटत नाही आहे आम्हाला सगळेजण आजारी पडलो. मिस्टर गोळ्या आणायला गेले, दवाखान्यात दाखवले. मी, अवनी, माझे मिस्टर आणि सगळेच आजारी. आदित्य पण आजारी होता आधी, आता त्याला बरं वाटते. आम्ही तिघं आजारी. आज सकाळी अवनीला दवाखान्यात नेलं होतं, त्यावेळेस ना एक खूप भयानक प्रसंग घडला माझ्यासोबत. तो तुम्हाला मी घरी गेल्यावर शेअर करते. तर हा ब्लॉग असाच स्कॅटर्ड राहणार आहे. म्हणजे पूर्ण आठवड्याचा हा ब्लॉग असणार आहे की पूर्ण आठवडा माझा कसा गेला. कारण या आठवड्यामध्ये खूप घडामोडी घडल्या माझ्यासोबत. तर मी एका दिवसाचा असा ब्लॉग नाही बनवू शकत. वेगवेगळा ब्लॉग, म्हणजे वेगवेगळ्या दिवसाचा वेगवेगळा ब्लॉग मी बनवत आहे.
तर असं वाटू देऊ नका की नाही का काल सकाळ होती, मग सकाळचं रुटीन, मग परत आज सकाळचं रुटीन. तर हा पूर्ण आठवड्याचा ब्लॉग. तर हाय, हॅलो, नमस्कार, स्वागत करते मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. अजून पण मी आजारीच आहे, सर्दी आणि व्हायरल वगैरे चालूच आहे माझं. तर दवाखान्यातून आले मी. तर तुम्हाला सांगितलं होतं दवाखान्यामध्ये की सकाळीच मी अवनीला पण नेलेलं होतं दवाखान्यात. आमच्यासोबत एक खूप भयानक प्रसंग घडला, तर ते मी सांगते. काय झालं, अवनीला सकाळी दवाखान्यात नेलं आणि दवाखान्यात तिला दाखवलं, अपॉइंटमेंट वगैरे घेतली होती मी, ऑलरेडी आधीच घेतली होती. तर लगेच तिचा नंबर, म्हणजे आम्ही किती 10 मिनटं थांबलो असतो दवाखान्यामध्ये, लगेच तिचा नंबर आला. डॉक्टरांना दाखवलं. मग डॉक्टरांना सांगितलं की काय काय होते तिला. घशामध्ये दुखत होतं, कान सर्दीमुळे कान दुखत होतं आणि खूप सर्दी झाली होती तिला, ताप वगैरे आला होता तिला. मग डॉक्टरांनी औषध गोळ्या घेतल्या, तिला चेक केलं. मग मी दवाखान्यात पैसे वगैरे, फीस वगैरे दिली, औषधं घेतले तिचे आणि आम्ही निघालो घरी. आम्ही 2 व्हीलरवर गेलो होतो. जाताना व्यवस्थित होती ती, म्हणजे जाताना व्यवस्थित बसली ती 2 व्हीलरवरती वगैरे. आणि मग मी सगळं औषधं वगैरे घेतले आणि मग म्हटलं चला आता जाऊया आपण घरी. किती, माझं घर ते दवाखाना 10 मिनटाचा रस्ता असेल. तर आम्ही निघालो. वाटेत अर्ध्याच वाटेमध्ये आले ना की मला असं जाणीव झाली की ती असं, तिचं डोकं ना माझ्या अशा पाठीवरती ती टेकवते. हां, बाहेरचा व्हिडिओ बनवते बाहेरचा. तर अशी डोकं ती टेकवत होती आणि मी तिला म्हणत होते, अवनी जागी आहेस का तू? अवनी, काय होतं तुला? म्हणजे चक्कर येते का? बाजूला घेऊ का गाडी? पहिल्यांदा सुरुवातीला 1दा-2दा विचारलं. त्यावेळेस ती म्हटली नाही काही नाही झालेलं मला, मी पकडते तुला, चल तू. मग मी थोडंसं पुढे गेल्यानंतर तिला परत विचारलं की अगं अवनी, काय झालं तुला? काय होते तुला? त्यावेळेस तिने काहीच उत्तर दिलं नाही. थोडंसं पुढे गेले, मी हायवेला लागले. त्यावेळेस मोठा आवाज ऐकू आला मला, अहो अहो अहो, थांबा गाडी, तुमची मुलगी पडायला लागली. मी इतकी घाबरले. साईडला गाडी घेतली आणि मला गाडी बंद करायची पण सुचत नव्हती अक्षरशः, एवढी मी घाबरले. आणि सगळी लोकं जमा झाली, म्हणजे अक्षरशः अवनी पडतच होती, तिला चक्कर आली होती. तर मग खूप लोक जमा झाले. मी गाडी साईडला घेतली. मला ते गाडीची चावीसुद्धा काढायची सुधरत नव्हतं. मग तिथल्याच जमा झालेल्या एका माणसाने मला आणि तिला खाली उतरवलं. गाडी साईडला घेतली, चावी काढून माझ्या हातात दिली आणि मग तिला विचारलं, अवनी काय झालं? मी रडायला लागले. मला इतकी म्हणजे सुधरतच नव्हते की काय नेमकं काय झालं, काय करायला पाहिजे. मग तिथल्या लोकांनी, जमा झालेल्या लोकांनी साईडला घेतलं, विचारलं काय झालं. त्यातले काही लोक म्हणत होते की बहुतेक हिला फिट्स आले असतील किंवा हिला फिट्स येतात का. काही लोक म्हणले की उन्हामुळे, जरी पावसाळ्याचे दिवस असले तरी ऊन आहेच आहे ना, तर उन्हामुळे तिला आणि आजारी असल्यामुळे परत तिला नाही का चक्कर आली असेल तर तुम्ही परत दवाखान्यात घेऊन जावा, गाडीवर नका जाऊ, रिक्षाने जा. असं खूप जणांचे सजेशन्स म्हणजे मला मिळायला लागले. माझ्या तर डोक्यात किडे पडलेले, मला काही सुचत नव्हतं. मग मी एक 10 मिनटं आम्ही तिथंच बसलो. आणि तुम्हाला खरं सांगू का, माणुसकी अजून जिवंत आहे. रस्त्यावरचे लोक खरंच मदत करतात. तर मला रस्त्यावरच्याच लोकांनी खूप मदत केली, रिक्षा पण शोधून दिला. आणि मग मी साईडला गाडी लावली. का फ्रूटवाले काका होते, त्यांच्या फ्रूटच्या त्या ह्याच्याजवळ गाडी लावली, माझी 2 व्हीलर. आणि मग आम्ही गेलो परत दवाखान्यामध्ये रिक्षा बसून. त्या काकांनीच रिक्षेवाल्याला थांबवलं. मग आम्ही रिक्षा करून गेलो. मला अक्षरशः रिक्षा बुक करायची सुद्धा शुद्ध नव्हती, म्हणजे काही कळतच नव्हतं. मी इतकी रडत होती, मी खूप घाबरले होते. जर समजा गाडी बंद केली नसती, हायवेवरती गाडी चालू राहिली असती आणि ती मागच्या मागे पडली असती, तर हाच सारखा डोक्यात माझ्या विचार यायला लागला. मग परत दवाखान्यात गेलो. डॉक्टरांना पण कळेना की काय, म्हणजे लगेच डॉक्टरांनी आतमध्ये घेतलं. रिसेप्शनिस्टला सांगितलं की असं आम्ही आत्ताच दाखवलं होतं आणि हिला चक्कर आली आहे. मग आम्ही लगेच दवाखान्यात आतमध्ये गेलो. मग डॉक्टरांनी तिचं BP आणि शुगर टेस्ट करायला लावली. मला तर कळेच ना की एवढ्या लहान मुलांना पण BP आणि शुगरचं वगैरे असतं का. तर ते डॉक्टर म्हटले की हो, होऊ शकतं एखाद्या वेळेस, त्याच्यामुळे चक्कर येऊ शकते किंवा HB वगैरे. कशाला बंद करतोय लाईट? मी व्हिडिओ करते ना. लाईट नको बंद करू, नको, थांब जरा. मग तसं झालं. मग सगळे रिपोर्ट्स वगैरे नॉर्मल आले. ते म्हटले 1 तास थांबा, तिचं शरीरातलं पाणी वगैरे कमी झालं असेल, मग तिला
मग रिक्षात बसलेली असतानाच त्यावेळेसच रिक्षात ज्यावेळेस बसले मी त्यावेळेस मला काही सुचेच ना. मग मी माझ्या मिस्टरांना फोन केला. माझे मिस्टर गेले होते. ॲक्च्युली आम्ही नवीन घर घेतलं आहे ना, तर त्याचं इंटेरियर डिझाईन वगैरे करायचं आहे. तर ते त्या साईटवर गेले होते. त्या इंटेरियर डिझायनरला घेऊन गेले होते. मग मी फोन केला त्यावेळेस ते पण लगेच निघाले. ते पण घाबरून गेले होते. मग ते दवाखान्यात आले. त्याच्यानंतर आम्ही दवाखान्यात वगैरे सगळं झालं. मग आम्ही घरी आलो. घरी आले की मी पण आजारी पडले. कदाचित ते टेन्शनमुळे असेल, कदाचित जास्त झालं असेल माझं. सर्दी ऑलरेडी मला झालीच होती, पण मला ताप पण आला. मी आजारी आणि माझ्या मिस्टरांना पण व्हायरल झाला होता. ते पण आजारी. आम्ही तिघे पण आजारी पडलो. मग संध्याकाळचा शॉट तर मी तुम्हाला ह्याच्या आधीच तुम्ही बघितला असेल व्हिडिओमध्ये, की आम्ही दोघे परत दवाखान्यात गेलो. ते म्हटले नको, कमी असतानाच आपण दाखवूयात, परत जास्त झालं की अवनीसारखं परत प्रॉब्लेम होईल. म्हणून आम्ही परत दवाखान्यात गेलो आणि दोघांनी दाखवलं. डॉक्टर म्हणले व्हायरलची साथ चालू आहे, व्हायरल इन्फेक्शन झालं आहे तुम्हाला, म्हणजे घरातल्या सगळ्यांना झालेलं आहे व्हायरल इन्फेक्शन. मग असा किस्सा घडला माझ्याकडून. तर मला सांगण्याचा उद्देश हाच आहे, हा किस्सा सांगण्याचा उद्देश हाच आहे की ज्यावेळेस म्हणजे तुम्ही आजारी असता किंवा तुमच्या घरातलं कुणी आजारी असतं त्यावेळेस टू व्हीलर शक्यतो वापरू नका. तुम्ही एकतर रिक्षाचा वापर करा, रिक्षाने जावा, किंवा वॉकेबल जर असेल तुमचं तर तुम्ही रिक्षाचा वापर करा. वॉकेबल असेल तर सरळ चालत जावा. जर आजारी माणसाला चालणं होत नसेल तर तुम्ही रिक्षा करून जावा किंवा 4 व्हीलर यूज करा. 2 व्हीलरचा वापर करणं आजारी असताना खूप डेंजरस आहे. त्याचा मी अनुभव घेतला आहे. विशेष म्हणजे तुम्ही ज्यावेळेस रहदारीच्या रोडवरती किंवा याच्यावरती जात असताना वरून वगैरे जात असताना त्यावेळेस तर खूप ते म्हणजे डेंजरस होऊ शकतं. त्याचं एक चांगलं म्हणजे मला चांगलंच हे शिक्षा मिळाली. तर आवनी कसं वाटतं तुला आता? कसं वाटतं? बरं वाटतंय का? आता चक्कर येते का? आता तिचं बरं झालं. आता मी आजारी पडले, तिला बरं वाटते आता. तर असा होता तो किस्सा. तर चला भेटू आता. ह्या व्हिडिओमध्ये तर सगळे आजारी असंच आहे ह्या व्हिडिओचं सगळं. तर नेक्स्ट व्हिडिओ मी चांगला बनवण्याचा प्रयत्न करेन. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही सजेशन्स असतील तर ते सांगा आणि व्हिडिओ बघत जा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपूर्वाज लाईफस्टाईलमध्ये. सो स्टे ट्यून. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ असतील ते मिळत जातील. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता हा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल इन्फेक्शन आजारी असा झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओ आहे ना, तो मी इंटरेस्टिंग बनवण्याचा प्रयत्न करेल. तो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सांगा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. काही सजेशन असतील तर तेही सांगा. स्वागत आहे सजेशन्सचं तुमच्या. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.